तुम्ही पाहत आहात ते दृश्य जम्मू काश्मीर अथवा बिहार, मध्य प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेशचे नाही. अंबाजोगाई तालुक्यात पठाण मांडवा गाव आहे ना, यासाठी प्रश्न करतो की एखादी वेळी विसरले असताल तर कालच्या रात्री निसर्ग अंबाजोगाई तालुक्यासह बीड जिल्ह्यावर एवढा कोपला की जिल्ह्यातील हजारो शेतकरी दिवस उजाडताच हवालदिल झाले. घरात पाणी शिरले. तिथे शेतात काय अवस्था असणार असा प्रश्न नागरिकांच्या मनात पडला. शेतातील नुकसान पाहून शेतकरी अक्षरशः ढसाढसा रडला. मांडवा पठाण गावाला पाण्याने नुसता वेळा घातला नाही तर प्रचंड नुकसान केले. अंबाजोगाई तालुक्याचा विचार केला तर तालुक्याचा सपाट भाग वगळता विशेष म्हणजे ज्या भागात नद्या नाले नाहीत त्या भागात नुकसान कमी झाल्याचे वाटत असले तरी पावसाच्या पाण्याने सोयाबीन बुडून गेले आहे. डोंगरपिंपळा, राक्षसवाडी, कुरणवाडी, येलडा, चिचखंडी, मांडवा पठाण आदी डोंगरपट्ट्यातील गावांना पाण्याने पूर्ण वेढाच घातला नाही तर अनेक पाझर तलाव रात्रीच्या पावसाने फुटून गेले. पावसाचे व फुटलेल्या पावसाच्या पाण्याने शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या. गावाला जोडणाऱ्या रस्त्यातील पुले वाहून गेली. गावात वस्तीत पाणी घुसले. अजून लोकांना घरातून बाहेर निघता आलेले नाही. आडसकरांचे आडस गावातील अनेक दुकानात पाणी घुसल्याच्या घटना घडल्या. त्याचप्रमाणे होळणा नदीला प्रचंड पूर आल्याने तीही ओसंडून वाहत आहे. मांजरा धरणात रात्रीच्या पावसाने आवक वाढल्याने प्रशासनाला मांजरा धरणाचे सर्व दरवाजे उघडावे लागले. मांजरा नदीच्या आसपास असणाऱ्या शेतकऱ्यांच्या 2-2 एकर शेती वाहून गेली. धावडी गावाच्या पांढरी वस्ती पाण्याच्या विळख्यात अडकली. वस्तीतील अनेक नागरिक आजारी पडलेत. त्यांना बाहेर पडता येईना. मांडवा पठाण गावालगत असणाऱ्या वान नदीचे पाणी गावातील नागरिकांच्या घरात शिरले. मांडवा पठाण गावची शाळाही पाण्याने वेढली गेली. ही सर्व अंबाजोगाई तालुक्याची अवस्था झाली असताना तालुक्यातील शेतकरी नागरिकांच्या भावना तीव्र झाल्या आहेत. त्यांनी काही प्रश्न उपस्थित केलेत. बीड जिल्ह्यात एवढी नैसर्गिक आपत्ती आली असताना कुठे आहेत बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार असा सवाल केला जात आहे. बीड जिल्ह्यातील राजकीय नेते आपसात एकमेकाची जिरवण्यात स्वतःला धन्य समजतात. त्या नेत्यांची जिरवण्यात बारामतीकर सक्षम असल्याचे यापूर्वी अनेक वेळा सिद्ध झाले. बीड जिल्ह्यात सोडा मराठवाड्यातील कोणत्याही मंत्र्यावर एकमत झाले नाही. अजितदादा पवार बीड जिल्ह्याचे पालकमंत्री झाले. सर्व काही बदलून टाकू असा फक्त शब्द दिला. आज जिल्ह्यातील जनतेवर नैसर्गिक आपत्ती आली असताना जनतेच्या मदतीसाठी पालकमंत्री अजितदादा सोडा त्यांना कोणीही समर्थक आमदार तथा पक्षाचा कोणीही पदाधिकारी बीड जिल्ह्यात नाही का असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. कारण अशा वेळी कोणीतरी पुढे येऊन दादाच्या वतीने शेतकऱ्यांना दिलासा देऊ शकेल. जिल्ह्याचे जाऊ द्या, अंबाजोगाईला महसूल व पोलीस खात्याचे वरिष्ठ अधिकारी कार्यरत आहेत. अप्पर जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार कार्यरत आहेत. आमदार नमिताताई मुंदडांनी सूचना केल्यानंतर अंबाजोगाईचे तहसीलदार विलास तरंगे यांनी भेट देऊन पाहणी केली. 1/3 तालुक्यात पावसामुळे हाहाकार माजला असताना कुठल्याही गावात अप्पर जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी यांनी नुकसानीची पाहणी केल्याचे कोणीही का पाहिले नाही असाही सवाल जनतेतून केला जातोय. मंत्री आमदार आले तरच अधिकारी येणार आहेत का असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.